लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण जीडीपी आणि एनडीपी बद्दल डिस्कस केलं होतं, त्यावेळेस आपण अनेक वेळा बघितलं होतं की देशाच्या भौगोलिक सीमेरेषेच्या आत होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचं उत्पादन करणे म्हणजेच काय होय, जीडीपी होय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे जीएनपी आणि एनएनपी या दोन्ही मधला फरक काय असतात काय नाही. ते तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. त्याच्यामुळे तुमच्या मॅक्सिमम जणांचे काय होतील, डाऊट जे आहे ते कव्हर होऊन जातील. ऑलराईट, तुम्हाला सूत्रामध्ये सोपं जावं म्हणून मी इथे एक सूत्र लिहून टाकतो, जेणेकरून तुम्हाला समजायला सर्व गोष्टी क्लिअर होतील. बट लास्ट व्हिडिओमध्ये जो जीडीपी आणि एनडीपी झालेला आहे तो थोडक्यात मी सांगून टाकतो, कारण तोच सूत्र जो आहे इथून पुढे आपल्याला फॉलोअप करायचा आहे. ओके, सी म्हणजे काय? सी म्हणजे खाजगी संस्थामार्फत, खाजगी व्यक्तीमार्फत केलेल्या अंतिम वस्तू व सेवांवरील खर्च वय. जसे की कोणते कोणते खाजगी व्यक्ती करत असतात, टिकाऊ वस्तूवरील खर्च, उपभोग्य खर्च आणि सेवांवरील खर्च. त्याच्यानंतर आहे आय. आय म्हणजे काय? उद्योग संस्थामार्फत केला जाणारा खर्च. राईट. त्याच्यानंतर जी. जी म्हणजे सरकार मार्फत केला जाणारा खर्च. सरकार मार्फत जे जे खर्च केला जातात, कोणते कोणते खर्च केला जातात, ते सर्व जी मध्ये येत असतात. राईट. कोणते कोणते येतात ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि एक्स मायनस एम. एक्स मायनस एम म्हणजे काय? निर्यात मूल्य वजा आयात मूल्य. हे झालं जीडीपीचं सूत्र. आणि या सर्व प्रक्रिया होत असताना कुठं ना कुठं संपत्तीची झीज होत असते, ते घसारा म्हणून मायनस करावं लागतं. ते मायनस केल्यानंतर जे पण आन्सर येतं ते काय असतं? एनडीपी. ऑलराईट. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये ऍड ऑन करायच्या आहेत, म्हणजेच आपलं जो आहे तो एनएनपी जो आहे तो निघणार आहे. ओके, सर्वात पहिले पुस्तकात काय दिलेलं आहे ते चेक करूयात आणि मग बाकी गोष्टी आपण याच्यामध्ये गो थ्रू करूयात. पुस्तकामध्ये सर्वात पहिली माहिती काय दिलेली आहे की दिलेल्या वर्षात, दिलेला वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च, उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. आता ह्याच्यामध्ये एक शब्द आहे तो मिसिंग आहे, तो म्हणजे जो जीडीपी मध्ये होता आणि इथं नाहीये. तो कोणता शब्द आहे? देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत. हा शब्द इथं नाहीये. राईट. म्हणजे इथं आपल्याला एनएनपी बद्दल, सॉरी, जीएनपी बद्दल विचार करत असताना आपल्या देशातील जे व्यापारी आहेत त्यांना त्यांचे व्यवसाय परराष्ट्रामध्ये आहेत, तिथून सुद्धा उत्पादन प्राप्त होत असते, त्याचा विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. जीडीपी मध्ये फक्त आणि फक्त आपण भारतातल्याच व्यवहाराचा विचार करत होतो. बट जीएनपी मध्ये आपल्याला भारतातले काही व्यापारी ज्यांचा दुबईमध्ये बिझनेस आहे तिथून कमाई करून ते भारतात पैसे आणतात, काही व्यापाऱ्यांचं अमेरिकेत बिझनेस आहे भारतीय लोकांचं, तिथून व्यापार करून पैसे भारतात आणतात. याचा सुद्धा विचार आपल्याला करायचं आहे. कशामध्ये? जीएनपी मध्ये. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे? जीएनपीचं फॉर्म्युला आहे जीएनपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी कंसात एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. आर मायनस पी इथपर्यंत तर हा जो फॉर्म्युला आहे पब्लिक, याच्यापैकी तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना सी क्लिअर आहे, आय क्लिअर आहे, जी क्लिअर आहे, एक्स पण क्लिअर आहे आणि एम पण क्लिअर आहे. ऑलराईट. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा सी आय जी मायनस एक्स एम हे ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. राईट. समजत नसेल जीडीपी बाय DA2 अकॅडमी युट्यूबर.com मिळून जाईल तुम्हाला. ओके, आता इथं जीएनपी मध्ये एक नवीन गोष्ट ऍड झालेली आहे, ते म्हणजे आर मायनस पी. आता हे एक्झॅक्ट आर मायनस पी म्हणजेच काय? आता उदाहरणार्थ भारताचे जे व्यापारी आहेत, उदाहरणार्थ आपण अझम्पशन्स करूया, भारताचे व्यापारी रतन टाटा. ओके, या रतन टाटा यांचं USA, अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याच्यानंतर दुबई सारख्या ठिकाणी ज्याला आपण गल्फ कंट्री म्हणतो, राईट, UAE, युनायटेड अरब इमिरेट्स, प्लस ऑस्ट्रेलिया. ओके, अशा 3 ठिकाणी
रतन टाटा यांचं व्यापार आहे 3 ठिकाणी. USA मध्ये हॉटेल्स आहेत, UAE मध्ये त्यांचे जहाजांचा बिझनेस आहे, राईट. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. असं अनेक व्यवसायात थ्रू, अशा अनेक सोर्सेस थ्रू त्यांना पैसे प्राप्त होत असतात. म्हणजे भारतीय व्यापारांचा काही व्यापार परराष्ट्रामध्ये आहे आणि तिथून त्यांना पैसे येणं बाकी असतात, राईट. येणं बाकी असतात किंवा वर्षामध्ये येत असतात. आपण असं अज्युम करूयात की रतन टाटा यांना ओव्हरऑल ह्या परराष्ट्रातून 300 करोड रुपये भारतात आले. किती करोड रुपये भारतात आले? 300 करोड रुपये भारतात आले. त्याचबरोबर उदाहरणार्थ आपण आता इथं रतन टाटा म्हणल्यापेक्षा आपण काय करूयात, इंडियन बिझनेसमॅन, भारतीय उद्योजकांचे अनेक कंट्रीज मध्ये व्यापार वगैरे आहेत. तिथून भारतामध्ये किंवा बिझनेसमॅन म्हणल्यापेक्षा सर्वच्या सर्व तुमच्या आमच्यासारखे सुद्धा अनेक जणांचे बहीण भाऊ, ताई भाऊजी सारखे लोक बाहेर देशामध्ये नोकरीला आहेत. तिथून ते कमाई करून भारतामध्ये पैसे आणत असतात, राईट. तर त्या आलेल्या पैशाला म्हणतात रिसिप्ट्स. त्या आलेल्या पैशाला काय म्हणतात? रिसिप्ट्स. आता भारत हा एवढा मोठा देश आहे. भारतामध्ये वन ऑफ द मोस्ट, इंडियामध्ये सर्वात मोठा IT सेक्टर आहे आणि या IT सेक्टरमध्ये किंवा अनेक इंडस्ट्रियल सेक्टर आहे. या सेक्टर्समध्ये परदेशातील लोक येऊन काम करतात आणि पैसे कमवतात, राईट. आणि मग परदेशातील लोकांना भारतामधून कमाई होत असते. जसं भारतीय लोकांना या विविध देशातून कमाई होत असते, तसं भारतातील लोकांना विविध देशातून कमाई जसं होत असते, तसं परदेशातील लोकांना सुद्धा भारतामधून पैसे कमाई होते. सर, हा परदेशातील लोकांना भारतामधून कसं पैसे कमाई होते? आणखी एक वेळेस सांगा. उदाहरणार्थ, टॉम नावाचा एक माणूस आहे जो USA आहे, अमेरिकेचा आहे, पण तो भारतामध्ये येऊन काम करायला आणि भारतातून पगार घेऊन चालला आणि त्याच्या अमेरिकेमध्ये पाठवायला. म्हणजे गेले ना, आपल्या देशातून कमाई करून बाहेर देशात पगार पाठवायला. कळायलाय का? माइंड मध्ये चाललंय का? राईट. मग अशाला म्हणतात पेमेंट्स. अशांना काय म्हणतात? पेमेंट्स. सपोज असे पेमेंट्स आहेत 100 CR चे. वर्षभरातून असे पेमेंट्स आपण किती केले? 100 करोडचे पेमेंट्स केले. तर मग R - P किती असेल? R - P असेल 200 करोड. R - P किती असेल? 200 करोड, राईट. आता बस तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यांची बेरीज करायचं, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता. उदाहरणार्थ, GNP म्हणजेच एका वर्षभराच्या कालावधीत, एका वर्षभराच्या कालावधीत त्या देशातील लोकांनी उपभोग्य वस्तूवर केलेला खर्च म्हणजे काय होईल? C. अज्युम करूयात आपण ते एक 50 करोड रुपये आहे. अज्युम. खाजगी संस्थांमार्फत केलेला गुंतवणूक खर्च ते आहे 70 करोड रुपये. सरकारी क्षेत्रामार्फत केलेला अंतिम व उपभोग्य वस्तूवरील खर्च किंवा गुंतवणूक खर्च ते असेल सपोज 100 करोड, राईट. त्याच्यानंतर कंसामध्ये X - M, निर्यात मूल्य वजा आयात मूल्य, ते सुद्धा आलं 30 करोड, प्लस R - P, रिसिप्ट मायनस पेमेंट. उदाहरणार्थ ते आलं 20 करोड, राईट, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये. तर ह्या सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करता ते निघत असते GNP. GNP किती आलं चेक करा. 50 + 70 120, 220 आणि 70 म्हणजे जवळपास 270 करोडच्या आसपास, राईट, आपल्या देशाची काय असेल? GNP. हे फक्त समजण्यासाठी होतं. बेरीज व्यवस्थित करतो, नसता पोपट होऊन जायचं. 7 आणि 5 12 आणि 10 22, 22 आणि 3 25 आणि 2 27, 270 करोड या देशाचं GNP असेल. GNP म्हणजेच काय? GNP म्हणजेच C + I + G कंसात X - M + R - P. ह्या प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट GNP झालं. आता GNP च्या नंतर आहे NNP. ते किती सोपं आहे? NNP बरोबर आहे GNP - DEP. सर असं कसं झालं?
मागच्या वेळेस पण जीडीपी समजून सांगला, एनडीपी एका मिनिटात कव्हर झालं. यावेळेसच्या व्हिडिओमध्ये एनएनपी समजून सांगला, सॉरी जीएनपी समजून सांगला, एनएनपी एका मिनिटात कसं क्लिअर व्हायलंय. साधं सिंपल लॉजिक आहे. आता चेक करा, जीएनपी तुमचं किती करोड रुपये आलं. सर जीएनपी आलं आपलं 270 करोड. आता हे सर्व गोष्टी होत असताना एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे काय, घसारा. संपत्तीचं उत्पादन, सॉरी देशात तयार होणाऱ्या, वर्षभरात तयार होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचं देवाणघेवाण होत असताना देशामध्ये असणारी जी यंत्रणा आहे त्याची कुठं ना कुठं झीज होत असते. ते झीज तुम्हाला वजा करावं लागते. समजा एनएनपीचं मोजमाप तुम्ही करत आहात आणि जीएनपी मध्ये 270 करोडचं टोटल जीएनपी आलं आणि ते जीएनपी होत असताना समजा 15 करोडचं घसारा निघाला, तर मग 255 करोड तुमचं काय असेल, एनएनपी. क्लिअर झाला असेल. एनएनपी तुमचं किती असेल, इकडे जावं लागेल मला. एनएनपी तुमचं किती असेल, 255 करोड. राईट, गेट करेक्ट. आय होप इथपर्यंत सर्व गोष्टी तुमचे क्लिअर झाल्या असतील. काहीही डाऊट तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना नसेल. सर्व गोष्टी एकदम कट टू कट क्लिअर असतील. ऑल राईट. आता एक्झाम मध्ये आलं तर कसं लिहायचं हे ऑलरेडी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जसं आता जीएडीपी आणि एनडीपी आलं तर एक्झाम मध्ये इकडं सर्वात पहिलं तुम्हाला जीडीपीचं व्याख्या लिहायचं आहे, त्याच्यानंतर एनडीपीची व्याख्या लिहायचं आहे आणि त्यानंतर सूत्र लिहायचं आहे. समजा एनएनपी आणि जीएनपी आणि एनएनपी आलं तरी सुद्धा असंच व्याख्या तुम्हाला लिहायचे आहेत. चेक करा पुस्तिकेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. त्याचं सूत्र दिलेलं आहे जीएनपी वजा डेप्रिसिएशन. राईट. आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीबद्दल. ऑलराईट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. DA2 अकॅडमीची एक बॅच असते 2025 बोर्ड, 26 बोर्ड, 27 बोर्डच्या स्टुडंटसाठी, ज्याच्यामध्ये रोज संध्याकाळी 7 ते 10 मध्ये लाईव्ह सेशन्स होतात DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1500 ते 2000 मध्ये तुम्हाला कॉमर्सचे सर्व विषय शिकवण्यात येतात. जर तुम्ही 2025 किंवा 26 बोर्डचे स्टुडंट असाल तर नक्की प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो तुम्हाला फोन नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉल करा आणि म्हणा की सर मला बॅच जॉईन करायची आहे, किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आम्ही लगेच तुम्हाला गाईड करू. ऑलराईट. टाटा बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे कनेक्टेड.